मग झालं काय, ते म्हटले, मग ते सांगायला लागले त्यांची ते वडील आहे, त्यांच्या लक्षात राहत नाही असं तसं, तुम्ही तिथं आनंद कुलकर्णी शेजारी त्यांना सोडा. बरं म्हटलं सोडतो. मग आम्ही आपलं पुढं चाललो. परत एक बाई भेटली तिथं त्या बंगल्याच्या तिथं बाहेर. तिथनं जरा पुढे गेलो. ती पण महिला म्हटली, अहो ती त्यांचे वडील आहेत म्हटले, त्यांच्या काय लक्षात राहत नाही म्हटले, आहे ना, ते असेच कुठेतरी फिरते, तर ते तिथं त्यांचे मुलगा राहतो म्हटले. बरं थँक्यू धन्यवाद म्हटलं, सोडतो. तिथनं आम्ही वळलो तिकडं, तर तेवढ्यात तिथं ते होरा आहेत ना, होरांचं एक बंगला आहे तिथं, सगळं तुम्हाला माहिती आहे ना, ते भेटले, बाहेर आले ते. अहो हे गणेश साबळेंचे वडील आहेत. सगळेजण सांगत होते, म्हाताऱ्या माणसाची कथा सांगत आहे ना, काय अवस्था होते आहे ना, ते पण चांगले होते असं सांगत, ते सगळे सांगायचे गणेश साबळेंचे वडील आहेत. आणि ती काय तिथं घरामध्ये तुम्ही त्यांना हात मारा, तिथं जाते. मग आम्ही म्हटलं आता तुम्हाला घरी, ते काय म्हणले, मला घरी सोडू नका आहे ना, मला स्टँडवर जायचंय, मला दाढी करायची म्हणते आणि मला घरी नाही सोडायचं. बरं नाही सोडत म्हटलं, चला चला. मग नेलं, मग त्यांच्या घरापाशी उभारलो, त्यांना दिसत कमी, त्यांना काय कळलं आम्ही कुठं आणलं. मग तिथं त्यांना बोलवलं, त्यांच्या मुलाला, आला मुलगा. मग म्हटले चला घरी. म्हटलं मी नाही घरी येत. त्याला वडिलांना, वडील काय म्हणले मुलाला, मला स्टँडवर जायचं, दाढी करायची म्हणजे चला चला नेतो. आणि मग धरून नेलं घरात. अशी ही घटना आहे म्हाताऱ्यांची. म्हातारा म्हणजे म्हातारा होणार आहे असं सांगतो, लक्षात राहू. वेळेवर सावधान राहा. डोळे काम करत नाही, कान काम करत नाही, बुद्धी काम करत नाही. अशी अवस्था बघितल्यानंतर दुसऱ्याला करुणा येते. म्हाताऱ्या लोकांना बघून बाकी आजूबाजूचे लोक करुणा भाव धारण करते, पण स्वतःच्या घरातल्या म्हाताऱ्यांबद्दल कोणालाच करुणा नसते. करुणा नाही, करुणा. हा अशी अवस्था. तर रोज बघितलं जातं, काय म्हणणार हे असंच करतंय म्हातारे, असं म्हणणार, बरोबर. अशी अवस्था. त्याच्याशिवाय इंद्रिय विषय भोगामध्ये आपण बघितलं ना, जे रक्त आहे त्यांना आत्म्याचं ध्यान होत नाही, त्यांना मोक्षाची प्राप्ती होणार नाही असं सांगते. म्हणून चारित्र्य म्हटल्यानंतर आम्ही घाबरलो. इथं सांगितलं ना, चारित्र्याची आराधनाचा प्रारंभ कोणी करावा असा प्रश्न विचारलेला आहे. कोणी चारित्र्य धारण, होय काय तुला कळतंय नाही? हा, तर चारित्र्याची आराधना कुणी करावी म्हटल्यानंतर चारित्र्य शब्दाचा अर्थ माझ्या बुद्धीमध्ये काय बसलाय? नियम, संयम, व्रत आदी असाच बसलेला आहे. एका अपेक्षेने तो बरोबर पण आहे. आपल्या मनावर जोपर्यंत कंट्रोल नाही येणार तोपर्यंत आपलं मन एकाग्र होऊन धर्म विषयामध्ये लागणार नाही. म्हणून व्यवहाराने जसं आपल्या काय जमिनीचं, घराचं रक्षण करायचं म्हटलं तर कंपाऊंड हे टाकावं लागतंच, असं आहे. तसं इथं हे आहे ना, बाह्य विषय भोगापासूनची विरक्ती ही एक कंपाऊंड आहे आपल्या सुरक्षिततेसाठी, विचारांची सुरक्षा. ठीक आहे, पण म्हटलं ना, अज्ञानी जीवाला ते दुःखदायकच वाटत आलेलं आहे. जसं है ना, व्यापाऱ्याला दुकान बंद कर म्हटलं, दुकानात जाऊ म्हटलं, नको म्हटलं तर ते त्रास देणारं वाटतं. दुकानात जाणं त्रासदायक का दुकानात जाऊ न जाणं त्रासदायक? न जाणं त्रासदायक. कोण म्हणते? तू म्हणला. दुकानात गेल्यावर त्रास होणार का दुकानात नाही गेल्यावर त्रास व्हायला पाहिजे? केव्हा त्रास व्हायला पाहिजे? केव्हा त्रास व्हायला पाहिजे? शास्त्राला गेल्यावर त्रास व्हायला पाहिजे का शास्त्राला नाही गेल्यावर त्रास व्हायला पाहिजे? केव्हा त्रास व्हायला पाहिजे? आणि तरी घरी बसलाय 15 दिवस, पाहिजे त्यावेळेस घरी बसतोय.
म्हटलं ना, लाडोबा आहे तुम्ही, त्याच्यामुळे तुमचं काय काय आहे ना, तुमच्या मर्जीनं तुम्ही धर्म करताय. है ना, तिथं तुम्हाला कोणी बसलेला नाही दुकानात बोलवायला, पण तिथं तुम्ही गुलामासारखं जाता आणि सेवा करून, पाप बंद करून, नरकाचा आहे ना संकलित परिणाम करून तिथं त्याची सेवा करायला तयार आहे. आणि इथं तुम्हाला स्वर्ग मोक्ष द्यायला बसलेला धर्म आहे, तर इथं आम्ही मालकासारखी येऊन बसणार, आमच्या मर्जीनं पाहिजे तेव्हा करू, पाहिजे तेव्हा नाही करू. ही आमची अडचण नाही का? धर्म काय देणार आहे तुम्हाला? दुर्गती, दुःख, अशांती, आकुलता. तुम्हाला हे नाही म्हणताय तर मग लक्षात घ्या ना, मग काय करायचं काय? दुर्गती कशामुळे मिळते? मग जर धर्मामुळे दुर्गती नाही मिळत तर कशामुळे दुर्गती मिळणार? सरळ आहे, घड्याळ बंद असल्यामुळे टेन्शन नाही, आज घेऊन आला विषयच नाही. तुम्ही काळजी करू नका आता. एकतर मला तर काय विषय म्हणजे लागत नाही घड्याळाने, तुमच्यासाठीच मला बघावं लागतं घड्याळाकडे. बघू आता, आज बाजार दिवस आहे. तर चर्चा काय? दुःख कशामुळं व्हायला पाहिजे, त्रास कशाचा वाटला पाहिजे, त्याच्यावर मी विचार करणार नाही. म्हणून म्हटलं विचारहीनता. छत्री कसली? छत्री कसली? छिद्रवादी छत्री घेऊन येणार, म्हणजे बुद्धी छिद्र हे सांगतो. छत्री कोणाचं प्रतीक आहे? आमच्या बुद्धीचं आहे. आणि आमच्या बुद्धीला होल असतील तर इथं त्या ठिकाणी जे चांगले उपदेश दिले जातात ते त्या बुद्धीमध्ये आपल्या राहत नाही. असेच त्या एका कानातून दुसऱ्या कानातून निघून जातात. अशी अडचण. बरोबर आहे. खरं तर त्रास कशाचा व्हायला पाहिजे होता? लोकांनी जायचा त्रास झाला पाहिजे. असंयमाने राहण्याचा त्रास व्हायला पाहिजे. कालच डॉक्टर सांगत होते दोन गोष्टी, दोन प्रकारची हिंसा आहे. एक अविरमण रूप हिंसा आहे आणि एक परिणमन रूप हिंसा. दोन प्रकारची हिंसा सांगितली त्यांनी. कोणती कोणती? अविरमण रूप हिंसा आणि कसली? परिणमन रूप हिंसा. अशी दोन प्रकारची हिंसा. राहुल, तुझी मंडळी दिसली नाही गावाला, आणि तुम्ही जेवणार कसं? त्यांनी बोलवलंय का? धन्यवाद सुरेश, धन्यवाद. तर चांगला आहे भाऊ की हिला जीव तरी घातली पाहिजे की. तर का आता मी तुला काय म्हटलं का? हालायला काय झालंय मग? धन्यवाद म्हटलं तर. चर्चा काय? दोन प्रकारची हिंसा. कोणती कोणती? अविरमण आणि परिणमन. मग आता याचा अर्थ काय? अविरमण रूप हिंसा कशाला म्हणायची? इजू बाकी सांगा. म्हणजे उत्सुक असता सांगायला, म्हणून आम्ही निरुत्सुक आहे, तुम्ही उत्सुक असता. सांगा, अविरमण हिंसा कशाला म्हणायचं? सांगा म्हटल्यावर बोलायचं नाही तर बरं का. तुमची मम्मी आली नाही गावाला? काय आले का? लपून बसले ते. तर अविरमण म्हणजे हा आणि परिणमन
हं. तर त्याचा अर्थ असा आहे की एखाद्या अव्रतीकडून हिंसा नाही झाली जरी तरी सुद्धा त्याला हिंसेचा दोष लागतच राहत. जसं आपण बघितलं की इर्यापत समितीने जर चालत नसेल एखादा आणि त्याच्या पायाखाली एकही जीव मेला नाही तरी सुद्धा तो पापाचा भागीदार म्हणजे हिंसक आहे ना. आणि मुनिराज बघून चालले आणि त्यांच्या पायाखाली उडून एखादा क्षुद्र जीव आला आणि मेला तरी त्यांना हिंसेचं बंधन नाही. इकडं मेला नाही तरी पाप लागतंय, बंद आहे. आणि तिकडं मेला तरी सुद्धा लागत नाही. कारण प्रमाद त्याचं नाव आहे अविरमण हिंसा किंवा हिंसेचा त्याग न करता आणि हिंसा म्हणजे अनुव्रत नाही घेतलेली श्रावकाच्या अपेक्षेने आणि हिंसा तर आपण करत नाही अनेक है ना प्रकारची, पण त्याग नाही. तर त्या हिंसेचं पाप मला लागतं हे सांगायचं. त्याचं नाव अविरमण रूप हिंसा. म्हणूनच अनुव्रताचं असाधारण महत्व आहे. म्हणून सांगितलं जगामध्ये ही जी 5 पाप आहेत त्या 5 पापाचा आंशिक त्याग त्याचं नाव आहे अनुव्रत आणि त्याच्या अभावामध्ये राहत ती अविरती. आणि त्या अविरतीमुळे जगात जेवढी हिंसा चालली त्या सगळ्या हिंसेचं पाप मलाही लागतं. जेवढं त्या ठिकाणी खोटं बोललं जातंय तर त्या सगळ्या खोट्या बोलण्याच्या पापाचे भागीदार आम्ही पण आहोत. जेवढं चोरी होते जगात त्या चोरीच्या पापाचे भागीदार आम्ही पण आहोत. केवळ कारण एवढं आहे अनुमोदन त्याग नाही. लक्षात येत नाही. ज्यांनी थोडस वाचन अभ्यास केलं ना आणि मग असं जर त्याचं पाप मी काहीच करत नाही ते जगात कुठं कुठं काय काय हिंसा होते, चोरी चालली, खोटं बोलणं चाललंय, अशा अनेक गोष्टी ब्रह्मसेवन म्हणजे कुशील सेवन चाललंय. तुम्ही विषसेवन करता का धीरज? प्रश्न चुकीचा आहे. मला कसा प्रश्न विचारला म्हणणार काय घेणार म्हणजे हा प्रश्न चुकीचा वाटला जरी तरी सांगितलं की बाबा तिथं त्याग नाही आहे ना. म्हणजे ब्रह्मचर्य अनुव्रत नाही घेतलेलं, स्वपत्नी संतोष व्रत नसेल जर घेतलेलं तर नियमानं तुम्हाला परस्त्री सेवन आणि वेश्यागमन रूप कुशील सेवनाचं जगात जेवढं पाप चाललंय त्या सगळ्या पापाचा निरंतर आश्रय होऊन बंद होत जातो आणि त्याचं फळ भोगावं लागतं. असं आहे. म्हणून पुढे जाऊन त्यांनी दिलेलं जाता वाचायचे जिथं आहे ना सुकुमार उपदेशानंतर त्यांनी तिथं सुरुवात करताना अनुव्रताला धारण करण्याची पण प्रेरणा दिलेली आहे. अनुव्रत धारण करा रे बाबांना असं म्हणते. म्हणजे आमच्याच रक्षणासाठी जो अनुव्रत धारण करेल तो नरक तिर्यंच्या गतीला जाणार नाही. इतके सोपे सोपे उपाय आहेत आमच्याकडं स्वतःला दुःखापासून वाचवण्याचे, पण मी प्रमादाने ते करत नाही. जगात जेवढं परिग्रह संचयाचा पाप चाललेला आहे ना, इलन मास्क पासून सगळे बिलगेट पासून जितके म्हणून कोणी श्रीमंत लोक आहेत त्या परिग्रहाच्या पापाचे तुम्ही भागीदार आहात का? अनुव्रत आहे, परिग्रह परिमाण अनुव्रत आहे नाही म्हणायचं काय कारण? तुमच्या लक्षात येत नाही किती मोठं पाप करताय अकारण. त्याचं तुम्हाला कसलंही फळ पण भोगायला मिळत नाही. त्या परिग्रह म्हणजे परिग्रह तुमच्याकडे आला तर तुम्हाला त्याचं फळ तर भोगता येईल, पण
ना तुम्ही गोळा केलेल्या परिग्रहाचं तुम्हाला सुख भोगता येते, ना त्या ठिकाणी दुसऱ्याने गोळा केलेल्या परिग्रहाचं सुख तुम्हाला मिळणार. दोघांच्या परिग्रहाचं सुख नाही तुम्हाला. तुमच्या लक्षात येते? जो परिग्रह आम्ही गोळा करतोय त्या परिग्रहाचं आम्हाला सुख आहे का? म्हणून काल झाली ना चर्चा. आम्ही गुलाबबाईच्या तिथं बसलो होतो, त्याचे नातू बसले होते आणि चर्चा चालली होती की तुम्ही आता माहेरी जी गोष्ट आहे माहेरी जाणार का नाही म्हणून. म्हणजे ते सात्विक ते. मग आता गेल्यावर हे गेले, आता आलेले नंदा. मग भाऊजाई कशी जाणार आता सध्या बारामतीचं हे चाललंय सिच्युएशन. ननंद भाऊजाई मला ते गेल्यावर त्यांची संधी. मग जाणार म्हटले. मग त्यांनी बहाणी प्रश्न त्यांना विचारला होता की तुम्हाला करमत कसं तिथं, काय करता तुम्ही दिवसभर, असा प्रश्न विचारला सहजच. मसवड मध्ये काय करमायला साधन. मग ते म्हणले काय नाही, आम्ही दुकानात जाऊन बसतो मामाच्या, असं म्हणले. मग काय गिरायक असतं मग पैसे आम्ही घेतो आपलं तिथं बसून. मग ते आपलं प्रेमानं म्हणला बा इथलं आपल्या दुकानात येत नाही कधी. असं दोनदा म्हटलं बिचाऱ्यांना. मग काय येत नाही सांगा बरं. त्यांचं दुकान आहे शेणाचं, मामाचं दुकान आहे मिहानाचं, यांचं दुकान आहे पत्र्याचं. आता पत्र्यात जाऊन कोण बसेल का गरमीत. असं म्हणजे परिग्रह संचय जो केलेला आहे त्या परिग्रह संचयाचं सुख भोगण्यासाठी सुद्धा मला वेळ नाही. आणि जो वेळ येईल त्यावेळेस तुमची इंद्रिय काम करणार नाही. म्हणजे चणे आहेत तर दात नाहीत आणि दात आहेत तर चणे गोळा करचा पण दात फोडकावं लागतील. मग त्या लक्षात घे अडचण अशी. म्हणजे पाप तर बंद करणार पण पापाचं ते गोळा केलेल्या परिग्रहाचा भोग पण नाही आणि त्या पापाचं फळ पण आहे. अशी दुर्दशा. म्हणून चर्चा अशी आहे, सुखी व्हायचे तर अनुव्रत धारण करण्याची आचार्य प्रेरणा देताना सुंदर चर्चा केलेली आहे. ते आपण नंतर करू. आता इथं चर्चा आपली काय आहे की चारित्र्याचा आरंभ कोणी करावा, असा सगळ्यालाच प्रश्न पडतो. खरं तर धर्माची सुरुवात आणि जेव्हा चारित्र्याची चर्चा आली तर प्रत्येक जण विचारात पडतो की चारित्र्याचा आरंभ कोणी करावा. काय अरे कोणी करावा विचारलं तर नाही काय. मी प्रश्न विचारलाय चारित्र्याचा प्रारंभ कोणी करावा. कळलं नाही प्रश्न. चारित्र्य कोणी धारण करावं. हा कळलं ना तुला. चारित्र्याचा अर्थ सांगितला ना सुख समता भाव. समता भाव म्हणजे सुख. मग कोणी सुरुवात करायला पाहिजे चारित्र्याला. ज्याला सुख पाहिजे त्याने. असा त्याचा अर्थ झाला ना सरळ सरळ. मग तुला नको असेल तर तू नंतर कर ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस, असा अर्थ होतो त्याचा. म्हणून इथं ते सांगताना म्हणते की बाबा प्रारंभ कोणाच्या द्वारे केला जाणे योग्य चारित्र्याचा. तर उत्तर दिलं या सूत्रामध्ये सुखितस्य दुःखितस्य च संसारे धर्म एव तव कार्य सुखितस्य तद्विरुद्धे दुःखभुजस्तदुपघाताय. तू जग में हो सुखी या दुखी मात्र धर्म ही है कर्तव्य. सुख की वृद्धि
जीव, तू संसार में सुखी हो या दुखी, तुझे धर्म ही करना योग्य है. कोणीच धर्म करावा याचं उत्तर द्यायला लागले ना. कोणी करावा? दुःखी जीवांनी करावा अशी एक साधारण कल्पना असते. आमच्या डोक्यात तेच आहे. धर्म कोणी करावा? दुःखी जीवाने करावा. मग स्वतःकडे पाहिलं का की मी दुःखी आहे का सुखी? आपण कधी आपल्याकडे ओळून बघत, आपल्यामध्ये डोकावून पाहतच नाही की मी दुःखी आहे का सुखी आहे. दुःखी म्हटलं तर दुःखी जीवासंबंधी पण मी काही कल्पना करून टाकलेल्या आहेत आणि त्यानुसार आपण तुलना करत असताना विचार करतो की मी दुःखी नाही. असं आपला एक गोड गैरसमज आहे. आमचा प्रत्येकाचा हा गैरसमज आहे की मी दुःखी नाही. कारण जेव्हा जेव्हा चर्चा आली तेव्हा मी त्या दुःखाचं स्वरूप विचारात घेतो. ते कशा प्रकारे, जे रोगी आहेत, गरीब आहेत, अशी जे जीव आपल्याला दिसतात त्यांना आपण दुःखी समजत असतो. आणि मग आपण त्यावेळेस आपल्या बरोबर त्यांची तुलना करताना विचार करतो की मला कसलं दुःख नाही, मग मी कुठला दुःखी, मी सुखी, मग मला धर्म करायची गरज काय? हीच बुद्धी ही आपल्या डोक्यात फक्त फिक्स झालेली आहे. बरोबर आहे. धर्म करायची मला गरज काय? आणि हीच उत्तर आचार्यांनी तिथं पण दिलं मोक्ष पावड मध्ये. किंवा सुखाने मध्ये नाही तर दुःख आणून धर्म करा असं सांगितलं. कारण सुखातला धर्म विसरून जातो असं सांगतेत ना. सगळीकडे दिलंय, फक्त आपण वाचायला पाहिजे तर समजणार आहे. मग सांगा तुम्ही दुःखी आहे का नाही? आणि आचार्यांनी तर कोणाला सोडलं नाही. दुःखी असा नाही तर सुखी असा. आचार्यांनी तर दिलं इथं धर्म एव तव कर्तव्य कार्य, धर्म एव तव कार्य. तुझं काम कोणतं आहे? तुझं काम कोणतं आहे? माझं काम कोणतं आहे? येवकार लावून सांगताय धर्मच. लक्षात येत असलं तर बघा, माझं काम कोणतं आहे? कोणतं आहे? येव लावला ना, धर्म एव तव कार्य. पण हे माझ्या लक्षात येईना, आपण याला महत्व देईना की धर्मच माझं काम आहे, धर्मच करण्या योग्य आहे. काय करण्यायोग्य आहे? काय करण्यायोग्य आहे? काय करतो मग? धर्म म्हणतोय तर धर्मच करण्यायोग्य आहे. पण आता जीईची परीक्षा देऊन झाली म्हटलं, सगळं झाले, आता काय करायचं म्हटलं. आता ती परीक्षा दिली म्हणजे इंजिनियर होणार, इंजिनियर होऊन परत काय नोकरी करणार. म्हणून म्हटलं का पप्पा मम्मीने एवढं मोठा तुझ्यासाठी मॉल उभा केलाय, त्यांची सेवा कोण करणार? तू जाऊन दुसऱ्याची सेवा करशील म्हटलं. काय जितेश, बरोबर आहे का? आणि तुम्हीच त्याला त्या दुसऱ्याच्या सेवेसाठी पाठवतार. तुमच्या सेवेसाठी तुमचा पोरगा नको? तुम्हाला असं वाटत नाही की माझ्या सेवेसाठी माझा पोरगा पाहिजे? मग त्याला मॉल संबंधी विशेष माहिती घेणारा एखादा कोर्स करायला लावायचा का नाही? तुमचा आता मॉल आहे का नाही जितेश भाई? जितेश भाई, मरवडीवर मॉल कोणाचा आहे? नाही, आता प्रश्न पडला. मग आता त्याला कशा ट्रेनिंग द्यायला पाहिजे? आम्ही आमच्या मुलांना आमच्या व्यवसायाची का ट्रेनिंग देत नाही? तुम्ही ज्या पद्धतीचं ट्रेनिंग द्यायचा विचार करताय त्यामुळे ते दुसऱ्याची नोकरी करत बसतात आणि तुम्ही मरता. मुलं तुमची कामाला येते दुसऱ्याच्या. जसं संपत्ती तुम्ही मिळवणार, कामाला येणार
तुमच्या कामाला येते का सांगा? आपलं वैभव आपल्याच कामाला नाही तर मग त्या वैभवाचा उपयोग काय हेच कुंद आचार्यांना सांगायचंय. आत्म्याचं वैभव आमचं आहे तर ते आपल्याच कामाला यायला पाहिजे. आणि आमचं वैभव कोणाच्या कामासाठी आपण आणि कुठं लावलं? मग नको का? सगळं जग करते मग आमचं पण करू. बरोबर आहे काय? आयुष त्याचं पण नाव आयुष्यच ना. पण बिचारा आलत बरं का, आहार दान द्यायला जातोय कुठं तिथं ज्ञानी कोण असतील. पण स्वतःहून जाणं फार महत्वाचं ना. ते घरात बसून माणसं लोळते अजून पण माहिती काढून त्यांच्या घरी तर नाही, पण ते दुसऱ्या मित्राच्या घरी आहार होता माहिती आहे ना तिथे काल. त्यांचे तुमचे मित्र असतील ती तर त्याचा मित्र असेल शौर्य वगैरे आला होता. त्याला कळलं तिथे जेवायला आहे म्हटल्यानंतर ऊन आला आणि वाढून बिचारा गेला. पोळी खाऊन गेला ना. म्हणजे आल्यानंतर काहीतरी लाभ व्हायला पाहिजेच की, नाहीतर धर्म करायचं आणि त्याचं फळ नाही म्हटल्यानंतर चुकीचं होतं. म्हणून मी म्हणत असतो जे वाढायला येतील त्यांना जीव खाऊ पिऊन म्हणजे घालत जावं. नाहीतर मग आपल्यात कामाला जायचं का त्यांच्याकडे? पण बायका चालते आम्ही कामाला जाऊ पण आम्ही काय जेवत नाही तिथं, घरी काम आहे असं म्हणते. असं द्या सांगायचं काय, आनंद घ्यायचा. जिथं जायचंय तिथं मस्त स्वयंपाक पण करायचा, गप्पा पण मारायच्या, खाऊ पण घालायचं आणि खायचं. आणि सगळं नको करायला. आनंदच घ्यायला वेळ नाही माझ्याकडे सध्या. नाही घरी कोण नाही, हे अमुक आहे ते तमुक आहे. आणि मुख्य काय घरी केलंय. केलंय म्हणजे काय राहते? मी तर सांगतो बाबा घरी केलंय म्हटलं ना तरी म्हणतो आमच्या प्रियाच्या तिथं बाहेर आहेत कुत्रे. त्यांना चालतं, त्यांना सारखीच भूक लागलेली असते. जेवा असं जेवत जावा. तुमच्या घरचं यांना आणून टाका. तुमची जर बायको काय म्हणते ते बांधून जातो घेऊन. त्याला काय माहित कुठं टाकलंय ते नाही ना. तिचं समाधान करावं लागतं बायकोचं नवऱ्यांचं. तर चर्चा इथं आचार्य करते सगळ्यांसाठी धर्म असं सांगित ना. दुःखी जीवांसाठी फक्त नव्हे, सुखितस्य दुःखितस्य च संसारे. संसारामध्ये जे सुखी प्राणी आहे आणि दुःखी प्राणी आहे त्या सर्वांसाठी आचार्य काय सांगतायत? धर्म एव तव कार्य. धर्म तुझं काम आहे. धर्मच तुझं काम आहे. हे आपल्या डोक्यात बसलं पाहिजे, फिट झालं पाहिजे. माझं काम कोणतं आहे? आम्ही धर्मच करतो. दुकान उघडतो म्हणजे दुकान उघडणं धर्म आहे. भिकाऱ्याने भीक मागणं जसं धर्म आहे. धर्म म्हणतो प्रत्येक जणाने आपला धर्म ठरवला. पण धर्माचं काय आपलं एक स्वरूप आहे, त्याचा निर्णय करा. नाहीतर तुम्ही तुमच्या कामाला मग कसाही पण त्या ठिकाणी काय करतो धर्म करतो असं म्हणावं लागेल. चोर पण आपला धर्म करतो म्हणावं लागेल असं श्लोक वार्तिक मध्ये घेतलेला आहे. चोराचा गुरु पण पूज्य होईल म्हणते ते. मंगल करण्याच्या पाठीमागची कारण सांगताना अतिशय सुंदर चर्चा घेतलेली आहे ना. म्हणजे तिथं जी 5 कारणं दिलेली आहेत का नाही मंगलाचरण करण्या पाठीमागची, त्याच्यामध्ये एक कारण कोणतं दिलेलं आहे ना? कृतज्ञता प्रकाशनार्थम. कृतज्ञता प्रकाशन म्हणजे गुरूंचं स्मरण करायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये विचार दोष दिलेला आहे. आज सगळं उलट सुलट न्यायामध्ये चर्चा चालते. चर्चा कशासाठी चालली? धर्म काय हे समजलं पाहिजे. कारण धर्मच जर आपलं काम आहे आणि धर्म आपल्याला जर स्वरूप माहिती नसेल तर मी जे करेल त्याला धर्म मानून आपण पापालाच धर्म मानून जर प्रवृत्ती करत राहिलो तर फळ पापाचंच भोगावं लागेल. असं सगळं त्याचं गणित आहे. म्हणून धर्माचं स्वरूप आपल्याला काय सांगितलं? धर्म कशाला म्हणायचं? धर्म कशाला म्हणायचं?
चारित्तम खलु धर्म सांगितलं. अजून वस्तू स्वभाव धर्म, अजून अहिंसा परमो धर्म सांगितला, अजून दया धर्मस्य मूलम सांगितलं. असे धर्माचे अशा ज्या व्याख्या दिलेल्या आहेत त्यानुसार धर्माचा विचार करा. आणि जो उत्तम सुखामध्ये ठेवतो तो धर्म. असं समंत भद्राचार्यांची एक सुंदर परिभाषा आहे धर्माची. यो धरती उत्तमे सुखे, जो आम्हाला उत्तम सुखामध्ये ठेवेल तो धर्म आहे. उत्तम सुखामध्ये मग त्यानुसार विचार करावा काय धर्म आहे काय नाही, बरोबर. आणि मग असं म्हटल्यानंतर ते सांगतायत की सुखी माणसाने का धर्म करावा, तर त्यांनी दिलं सुखी तस्य तत् अविरुद्धे. जे सुखी आहे त्यांनी धर्म करण्यापाठीमागचा हेतू हा ठेवावा डोक्यात की त्या सुखामध्ये वाढ व्हावी. हे आपण ऐकलेलं अनेक वेळा उदाहरणाच्या माध्यमातून. परिग्रहाची जशी मला वाढ व्हावी अशी भावना आहे, तसंच इथं आचार्य म्हणते परिग्रह आहे म्हणून थांबलो नाही, है ना. परिग्रह आहे म्हणून कोण थांबलंय, आता सांग ना. अनुव्रत घेतलंय काय परिग्रह परिमाण नाही, थांबायचंय का. काय झालं तर असं हालायला लागलं होतं बरं का. परत एकदम अडकली माणसाची मान अडकत्या. हे झाले का अवघडली काय विचारलं असं करता करता असं झालं एकदम स्ट्रिक्ट झाले. काय झालं, काय अडचण काय, परिमाण करायला अडचण काय मग. आणि सांगतोय तुम्हाला त्यानं पाप लागल, नरकात जायला लागल. कालच ईशाने वाचलंय बहु आरंभ परिग्रह नरकाचं कारण आहे. त्याने विचारलं तर आरंभ कशाला म्हणायचं, आरंभ कशाला म्हणते, ज्याच्यात जीवांची हिंसा होते, खूप जीवाची हिंसा होते आणि त्यामध्ये आपल्या जीवाची हिंसा होते, त्याचं नाव आरंभ. तुम्ही स्वतःला जीव म्हणून गिनलेलंच नाही, म्हणजे त्या गिनतीमध्ये नाही आहे तुम्ही, जीवाच्या गिनतीमध्ये नाही आहे तुम्ही, बरोबर आहे का. नाहीतर मग तुम्ही स्वतःच्या जीवाच्या हिंसे पासून स्वतःला वाचवलं असतं ना, की मी जीव आहे माझी हिंसा होते. आचार्याने सांगितलंय आपल्या जीवाची पण हिंसाच होते है ना. तसा जीव कोणी जगत नाही, मरत नाही, अनादि अनंत आहे ना. पण हिंसा आहे ना व्यवहाराने शरीरामध्ये जो राहतो त्या अपेक्षेने मनाने त्याची हिंसा होते, वचनाने होते, कायेने, तिन्ही प्रकारे हिंसा होते ना. फक्त शरीराने त्या जीवाचा त्या शरीरातनं आहे ना घात, शरीराचा घात केला एवढीच हिंसा तेवढीच आहे. वचन असे बोलले त्यामुळे त्याच्या परिणामाची जी संक्लेश झाली ती पण हिंसा आहे ना. मनामध्ये त्या ठिकाणी वाईट विचार ती पण हिंसा. परिणाम हिंसा त्याचं नाव. आपली एक हिंसा झाली ना अविरमण रूप हिंसा, म्हणजे त्याग न करता. आपण बघितलं त्याग नाही केला त्यावेळेस हिंसेचं निरंतर पाप. आणि परिणाम म्हणजे साक्षात ते हिंसा रूप कार्य करतोय, ती परिणाम रूप हिंसा असं झालं. मग काय सांगू तू, काय सांग. आत्म्याची हिंसा आपल्याकडून घडते, पण वाटतं का, काय कमल का वाटतं का, मी मला जाणत नाही. न जाणणं स्वतःला ह्याची सुरुवात केली ना. पण आत्म्याची प्रसिद्धी न करणं हीच हिंसा. मी आत्मा आहे, प्रति समयाला आपल्या ज्ञानात तो राहिला पाहिजे, श्रद्धेत तो राहिला पाहिजे. मी एक चैतन्यमय आत्मतत्व आहे, सिद्ध समान अरिहंत समान एक शुद्ध तत्व आहे मी. हे आपल्या श्रद्धेत नको बसायला. आणि ते श्रद्धेमध्ये नाही तर माझ्या जीवाची मीच हिंसा करतो आहे. त्याच्यासारखं मोठं कोणतं पाप नाही, कारण मिथ्यात्व सगळ्यात मोठं पाप सांगितलं. पण आपल्याला ती पण हिंसा बाहेरचीच वाटते आणि आपण समजतोय आपण अहिंसक आहोत, कारण आपण
प्राण्यांना मारत नाही, बरोबर. मग तुम्ही सगळे अहिंसक आहात काय? नाही काय? काहीच तुम्हाला कळत नाही, एवढंच मला कळलं. आता आहे म्हणायचं तरी तुम्हाला वाटतं की बा आम्ही अहिंसक आहे तर कसं म्हणायचं, अहिंसक आहे तर कसं म्हणायचं. सगळं असं जंबल झालंय डोकं सगळं. असं काय फिक्स कळे ना काय करायचंय आणि काय नाही. कारण हे पण समजले ते पण सुटेना. काय बरोबर आणि काय चुकीचं असं व्हायला. मग जे बरोबर आहे त्याला बरोबर मानून त्या मार्गानेच जायला पाहिजे. म्हणून दोन सूत्र दिलेले ज्यांना त्या ठिकाणी आपलं काम पूर्ण करायचंय त्याच्यासाठी 2 मंत्र दिलेले. जसं आता आपल्याला इथं कोणतं काम करायचं सांगितलंय? धीरज. काय सांगितलंय? सांग, जोरात सांग की. का आता धर्म तुझं काम आहे असं सांगितलं नाही, कार्य म्हणजे काम आहे. मग हे काम करण्यासाठी आणि पूर्णत्वाला नेण्यासाठी 2 सूत्र दिलेले, मंत्र आहेत 2. कोणतं? पहिला मंत्र सांगितला त्यांनी, चालू करू. चालू करो, चालू चालू करा. चालू इंग्लिश मध्ये चालू, हिंदी मध्ये चालू करो. चालू आणि चालू. चालू करा. पहिल्यांदा काय? चालू करा, सुरुवात करा, आहे ना. आता जरी नसेल पण आता सुरू करा. आणि दुसरा मंत्र काय दिलाय? बरोबर आहे, चालू रखो, आहे ना. चालू करा आणि चालू ठेवा. ही 2 सूत्र आहेत ज्याला आपलं काम पूर्ण करायचंय त्याच्यासाठी. ना आपण चालू करायची तयारी आहे, चालूच नाही केलं तर चालू राहणार कसं? आणि दुकान चालू केलं आणि चालू ठेवलंय, बरोबर आहे राहू. तसं धर्माचं दुकान केव्हा उघडणार? कधी बघल त्यावेळेस बंदच शटर आहे. कधी उघडायचं ते दुकान? कधी उघडणार? ती पूल कधी पाहिजे त्यावेळेस चालू, पाहिजे त्यावेळेस बंद. असं चालूपणा सगळा असं होत. धर्माचं म्हणलं चालू करा आणि चालू ठेवा, हा मंत्र त्या ठिकाणी लक्षात ठेवा. तर आपलं त्या ठिकाणी धर्माचं काम पूर्णत्वेला जाईल. पण आपण संसाराची कामं एकदा चालू केली तर ती पूर्ण करत तोपर्यंत थांबतोय काय? घर बांधायला चालू केलं आणि पूर्ण होतपर्यंत चालू ठेवणार का बंद करणार आहे? निशांत. आणि तुम्हाला माहित आहे, बांधतोय म्हणजे मला ते पूर्ण करून त्याच्यात राहायचंय. तसं मला हे कळलं पाहिजे, चालू केला धर्म तर चालू ठेवून मला मोक्षरूपी घरामध्ये राहायचंय. असं आहे ती चारला दाखवली. काय म्हणणार? म्हणून इथं आचार्य म्हणते असं काय नाहीये की सुखी असणाऱ्याने दुःखी असणाऱ्याने करावे. पहिलं दिलं काय? सुखी तस्य तत् अविरुद्ध आहे ना. धर्माचं काम सुखी जीवाने पण करावं, त्या धर्माच्या वृद्धी वाढीसाठी. धर्म वाढला पाहिजे ना, ना, वाढलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे. अगोदर काय होतं? छोटस दुकान, त्याच्यानंतर थोडस शॉपिंग, आणि त्याच्यानंतर बाजार, आणि त्याच्यानंतर मॉल. असं क्रम आहे ना, आहे ना. छोट दुकान, नंतर शॉपिंग, नंतर बाजार, आणि त्याच्यानंतर मॉल. बरोबर आहे ना? एकापेक्षा एक मोठा आहे का नाही? मॉल पेक्षा काय मोठा आहे का? विचारतोय. आता तर सध्या शेवट मॉल मध्ये जावं लागते. असा क्रम आहे. मरवडेकर मॉल, बरोबर आहे ना? का बाजार आहे? मॉल आहे ना का मार्ट आहे? मॉल. म्हणजे सगळ्यात मोठं झालं नाही, वाढवलं. आधी छोटं दुकान होतं का नाही, आता तेवढं झालं. थांबलाय का आपण?
दुसरं कुठे घेतली काय जागा? दुसरा मॉल, ब्रांच विचार, ब्रांच. म्हणून सुख, धर्माची वृद्धी, धर्माच्या ब्रांचेस उघडलेत का आपण कधी? हा, ही दुकान बंद पडत आल्यासारखं झालं. जसा काळ पुढे जाईल तसं तसं ते दुकान बंद पडणार. आपल्याला ते बुद्धिपूर्वक चालू ठेवावं लागेल, त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. कारण आजूबाजूच्या वातावरणानुसार बघितलं तर त्या दुकानाला गिराईक फार कमी असणार आहे. ते परिणाम विशुद्ध राहण्यासाठी बाहेरची वातावरणाची अनुकूलता नसणार आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये डटकर राहना पडेगा, है ना? नाही, मला टिकवायचा आहे हा धर्म माझ्यासाठी, माझ्या कल्याणासाठी. कारण दुसरं कोणी माझ्या कामाला येणार नाही आहे, धर्मच माझ्या कामाला येणार आहे. धर्मच माझा रक्षक आहे. म्हणून किती कष्ट पडले तर असं म्हटलं ना, धर्म चालू ठेवला पाहिजे. किती कष्ट पडू दे, कारण तेच माझ्या सुख शांतीचं कारण आहे. आणि दुःखी जीवाने पण त्याने दिलं, दुःख भुज तत् उपघाताय. आणि जे दुःखी असते जीव, त्यांनी त्या दुःखाचा घात करण्यासाठी धर्मच करावा. आता बोला, कुठं संधी राहिली का धर्म न करण्याची? धर्म न करण्याचं असं कुठं नाहीच ना, कारणच नाही. सुखी झाला धर्म करा, दुःखी झाला धर्म करा. म्हणजे फिरून गणित धर्मावरच यायला पाहिजे. म्हणून चिंतन करा. ओम, हो प्रभू.